कोकणच्या रेल्वे कनेक्टिव्हिटीमध्ये अत्यंत मोठी आणि महत्त्वपूर्ण भर पडली आहे. सावंतवाडी रेल्वे टर्मिनसवर प्रवाशांच्या सोयीसाठी 3 अत्यंत महत्त्वाच्या एक्सप्रेस गाड्यांना व्यावसायिक थांबा देण्यात केंद्रीय रेल्वे मंत्रालयानं अधिकृत मंजुरी दिली आहे. यामध्ये देशातील प्रतिष्ठेची राजधानी एक्सप्रेस आणि गरीब रथ यांसारख्या महत्त्वाच्या गाड्यांचा समावेश आहे. रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघाचे खासदार व माजी केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांनी या थांब्यासाठी विशेष पाठपुरावा केला होता. त्यांच्या या मागणीला आणि प्रयत्नांना अखेर मोठं यश आलं असून केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी या संदर्भातील अधिकृत मंजुरीचं पत्र जारी केलं आहे. कोरोना काळात बंद करण्यात आलेल्या गरीब रथ व राजधानी एक्सप्रेस या गाड्या पुन्हा सुरू करण्यासाठी आणि त्यांना सावंतवाडी येथे थांबा मिळण्यासाठी रेल्वे प्रवासी संघटना सतत प्रयत्नशील होत्या. त्यानंतर याबाबत पालकमंत्री नितेश राणे यांनी मुख्यमंत्र्यांकडे पाठपुरावा केला होता. या गंभीर समस्येची दखल घेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांना 25 मार्च 2026 रोजी लेखी पत्र पाठवून सावंतवाडी रोड रेल्वे स्थानकावर जनसुविधेच्या दृष्टीने गाड्या थांबवण्याची आग्रही मागणी केली होती. या संपूर्ण प्रक्रियेत खासदार नारायण राणे आणि पालकमंत्री नितेश राणे यांनी सातत्याने केंद्रीय पातळीवर आणि मुख्यमंत्र्याकडे केलेला विशेष पाठपुरावा अत्यंत निर्णायक ठरला. केंद्रीय रेल्वे मंत्रालयाने दिलेल्या मंजुरीनुसार आता सावंतवाडी रोड स्थानकावर गाडी क्रमांक 12133, 12134, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस CSMT मंगळुरू एक्सप्रेस, गाडी क्रमांक 12124, 12132, तिरुअनंतपुरम सेंट्रल हजरत निजामुद्दीन राजधानी एक्सप्रेस आणि गाडी क्रमांक 12201, 12202 लोकमान्य टिळक टर्मिनस LTT तिरुअनंतपुरम उत्तर कोचुवेली गरीब रथ एक्सप्रेस या 3 महत्त्वाच्या गाड्यांना व्यावसायिक थांबा मिळणार आहे. कोकण रेल्वे प्रवासी संघटनेने फटाके फोडून आणि पेढे वाटून जल्लोष साजरा केला. 16 वर्ष चाललेल्या कोकण रेल्वे प्रवाशांच्या लढ्याला आज खऱ्या अर्थाने यश आले आहे. नुकत्याच जाहीर केलेल्या गाड्यांनुसार मुंबई मंगलोर एक्सप्रेस, गरीब रथ एक्सप्रेस आणि राजधानी एक्सप्रेस यांना सावंतवाडीमध्ये हॉल्ट दिलेला आलेला आहे. त्याच्यासाठी खास प्रयत्नशील असणाऱ्या आपल्या सगळ्यांचे लाडके मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांचं, आपल्या खासदार नारायणजी राणे साहेबांचं, आपले लाडक्या पालकमंत्री साहेबांचं, केसरकर साहेबांचं, तसेच आपल्या कल्याणचे आमदार श्रीबाताई गायकवाड मॅडमांचं आणि खासदार श्रीकांत शिंदे साहेबांचं, खासदार नरेश मस्के साहेबांच्या या सगळ्यांच्या या प्रयत्नांना यश आलेलं आहे. त्यामुळे त्यांचेही आभार आम्ही समस्त सावंतवाडीकर आज मानतो. तसेच आमच्या मुंबईच्या टीमचे जे प्रवासी संघटनेच्या टीमचे अध्यक्ष आहेत विनोदजी नाईक, राणे आणि कलमस्ते अशासारख्या प्रवाशांनी आपल्या ह्या गाड्यांना थांबा मिळावा म्हणून आपल्या जीवाचं रान केलं. त्यांनी खूप मेहनत घेतली आहे या गोष्टीसाठी. त्यामुळे त्यांचेही सावंतवाडीकर उभी राहतील आणि आपल्या ह्या 3ही गाड्या मिळालेल्या आहेत. त्यामुळे सावंतवाडीकरांच्या मनात खूप आनंदाची सध्या लाट आहे. त्यामुळे तुमच्या सगळ्या लोकांचे आभार, ज्यांनी या टर्मिनससाठी किंवा या थांब्यांसाठी प्रयत्न केले आहेत. त्यांचंच खरं हे मोठं यश आहे. त्यामुळे आता या 3ही गाडीचा समस्त कोकणवासियांनी लाभ घ्यावा आणि आपलं टर्मिनसचं काम लवकरात लवकर पूर्ण करावं असंही मी या केंद्र सरकारला या निमित्ताने सांगेन आणि आपल्या कोकणवासियांचे सगळ्यांचे आभार. टर्मिनससाठी जे प्रयत्न केले संघटना आहे त्यांचं अभिनंदन, कॉंग्रॅच्युलेशन. दुसरं म्हणजे ज्या बंद झालेल्या गाड्या आमच्या स्थापित केलेल्या होत्या ते परत चालवल्याबद्दल आम्ही खूप आनंदी आणि आनंद त्याच्यात. आणि नवीन एक गाडी ॲडिशनल झालेली आहे मंगलोर सुपरफास्ट. चांगला रिस्पॉन्स मिळून आणि 2-3 गाड्यांना स्टाफ मिळतील असा आशा धरतोय. त्याबद्दल धन्यवाद.